नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत मार्केट पेक्षा सुपर टेस्टी आणि क्रीमी मँगो आईस्क्रीम। घरातील मोजक्या साहित्यापासून तयार होणारी आईस्क्रीम आहे। यासाठी बीटर मशीन, कंडेन्स मिल्क, कस्टर्ड पावडर, कॉर्न फ्लोअर वगैरे काहीच लागणार नाही। आपण होममेड मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही मार्केट स्टाईल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 6 केशर आंबे घेतलेले आहे। हे बघा, अशा प्रकारे छान पिवळे पिकलेले आंबे घ्यायचे आपल्याला, आणि शक्यतो आंबा छान गोड असलेलाच घ्यायचा, म्हणजे आपली आईस्क्रीम छान तयार होते। इथे तुम्ही हापूस आंबा किंवा कोणताही आंबा घेऊ शकतात। त्यानंतर 1 वाटी मिल्क पावडर, 1 वाटी साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धा ग्लास मी दूध घेतलेला आहे। इथे मी दूध आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे। इथे अमूल फ्रेश क्रीम घेतलेली आहे। मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आंब्यावर असलेले साल काढून घ्यायचे आहे। आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी एका आंब्याचे साल काढून तुम्हाला दाखवलेले आहे। आता हा जो डेटाकडचा पोर्शन आहे, हा आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया। इथे आपल्याला राहिलेले सर्व आंबे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी। आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व आंब्याचे साल काढून घेतले। आता आपण याचे मोठे मोठे पीस कट करून घेऊया। आता राहिलेले सर्व आंब्याचे पीस याच पद्धतीने कट करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आंब्याचे पीस कट करून घेतले। आता आपण हे आंब्याचे पीस एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे आईस्क्रीम चांगली बनवण्यासाठी। आता इथे आंब्याचे सर्व पीस मी डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले। आता आपण ह्या डब्याचं झाकण बंद करून घेऊया। शक्यतो एअरटाईट झाकणावाला डब्बा घ्या। आता आपण हा डब्बा फ्रीजर मध्ये ठेवूया। इथे आपल्याला 8 ते 9 तासासाठी हा डब्बा फ्रीजर मध्ये ठेवायचा आहे। आता इथे आईस क्यूब जमवायचा मी ट्रे घेतला। आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया। इथे आपल्याला दुधाचे क्यूब तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी दूध ग्लास मध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला सहज ट्रान्सफर करता येतात ट्रे मध्ये। आता इथे दुधाचा ट्रे पण फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत आपण। आता आपण हा दुधाचा ट्रे पण या डब्याच्या साईडला ठेवून घेऊया। इथे आपल्याला आंब्याचा पीसचा डब्बा आणि दुधाचा ट्रे 8 ते 9 तासासाठी सेट करून घ्यायचा आहे फ्रीजर मध्ये। आता इथे आंब्याचे पीस छान सेट झालेले आहे। आता आपण हे एका प्लेट मध्ये ट्रान्सफर करून घेऊया। हे बघा, आंब्याचे पीस छान बर्फासारखे सेट झालेले आहे। ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाची आहे, कारण ही जर प्रोसेस केली तर मार्केट स्टाईल लुक येतो आपल्या आईस्क्रीमला। तुम्ही सुरुवातीला आंब्याचे पीस आणि दूध एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवून डब्यामध्ये सेट करायला ठेवू शकतात, पण त्याच्याने काय होतं, आपल्याला 4 तासासाठी सेट करून घ्यावं लागतं सेमी सेट। त्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्सर मध्ये आईस्क्रीम फिरवावं लागते। पण जर आपण ही प्रोसेस केली तर आपल्याला एकदा मिक्सर मधून आईस्क्रीम काढली की पुन्हा आपल्याला फिरवायची गरज पडत नाही। आता आपण हे आंब्याचे पीस साईडला करून घेऊया, म्हणजे मिक्सर मध्ये फिरवायला सोपं जातं। आता इथे दुधाचे आईस क्यूब मी साईडला काढून घेतले। आता आपण एक मिक्सरचं भांड घेऊया। आता यामध्ये आपण आंब्याचे पीस ऍड करूया। त्यानंतर दुधाचे आईस क्यूब ऍड करून घ्यायचे। आता या स्टेजला साखर ऍड करून घेऊया। नंतर मिल्क पावडर ऍड करून घ्यायचं, आणि सर्वात शेवटी अमूल फ्रेश क्रीम ऍड करून घेऊया। इथे मी 1 वाटी फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातील दुधावरची साय घेतली तरीही चालेल। आता आपण मँगो आईस्क्रीम मिक्सर मध्ये फिरून घेऊया। त्यासाठी झाकण बंद करायचं। आता आईस्क्रीम फिरवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एकसारखं फिरवायची नाही आईस्क्रीम। काही सेकंदासाठी मिक्सर चालू असलं की लगेच बंद करून टाकायचं आणि पुन्हा चालू करायचं। हे बघा, अशा प्रकारे।
आता मिक्सरचं झाकण पुन्हा ओपन करायचं. आता मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्यायचं चम्मचच्या सहाय्याने. आणि पुन्हा मिक्सर चालू करायचं. आपल्याला कंटिन्यू मिक्सर चालू आणि बंद करायचं आहे. आणि चम्मचच्या सहाय्याने मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे बघा, सतत मी मिक्सर चालू करत आहे आणि बंद करत आहे. आता इथे मँगो आईस्क्रीमचा बेस तयार झाला. इथे मी मिक्सर चालू बंद करून हे मिश्रण फिरून घेतलेलं आहे मिक्सर मधून. तुम्ही बघू शकता किती स्मूथ टेक्स्चर आहे. आता आपली मँगो आईस्क्रीम सेट करण्यासाठी तयार झाली. आता आपण आईस्क्रीमचं मिश्रण पुन्हा त्याच डब्यात काढून घेऊया. आता इथे मँगो आईस्क्रीम डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली. आता यामध्ये आपण चॉप केलेले आंब्याचे पीस ऍड करून घेऊया. इथे आपल्याला आंब्याचे पीस मिक्स करून घ्यायचे आहे आईस्क्रीम मध्ये. म्हणजे आईस्क्रीमच्या प्रत्येक बाईट मध्ये आंब्याचे पीस लागतो खाताना, तर खूप छान आईस्क्रीम लागते. पुन्हा टेस्ट जास्त वाढते आईस्क्रीमची. हे बघा, आंब्याचे पीस मिक्स करून घेतले आईस्क्रीम मध्ये. आता पुन्हा आपण वरच्या साईडला पण आंब्याचे पीस ऍड करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आंब्याचे पीस मी आईस्क्रीमच्या वरती ऍड करून घेतले. आता आपण या डब्याला क्लिंग रॅपने कव्हर करून घेऊया. आईस्क्रीमच्या सरफेसला क्लिंग रॅप टच झाला पाहिजे. आता आपण आईस्क्रीमच्या डब्याचं झाकण बंद करूया. आता पुन्हा आपण मँगो आईस्क्रीमचा डब्बा फ्रीजर मध्ये ठेवूया सेट करण्यासाठी 8 ते 9 तासासाठी. आता आपण चेक करूया आपली मँगो आईस्क्रीम सेट झाली की नाही. हे बघा, 8 ते 9 तासानंतर तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती छान सेट झाली. आता आपण मँगो आईस्क्रीम स्कूप आउट करून घेणार आहोत. त्यासाठी डब्यावरचं झाकण ओपन करायचं. त्यानंतर हा जो क्लिंग रॅप आहे तो काढून टाकायचा. तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती छान सेट झाली. वाव, काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आईस्क्रीमचं. हे बघा, आपली आईस्क्रीम किती छान सेट झाली. आता इथे मँगो आईस्क्रीम स्कूप आउट करून घेऊया. त्यासाठी स्कूप आपल्याला पाण्यातून डिप करून घ्यायचं आहे, म्हणजे आईस्क्रीम स्कूपला चिटकत नाही आणि सहज निघते. तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर बघू शकता किती क्रीमी आणि यम्मी आहे दिसायला. ही आईस्क्रीम बघून वाटत सुद्धा नाही की आपण विदाउट कंडेन्स मिल्क, कॉर्नफ्लॉवर, कस्टर्ड पावडर किंवा बीटर मशीन शिवाय बनवलेली आहे. सेम मार्केट स्टाईल लुक आला आपल्या आईस्क्रीमला. एकदम स्मूथ आणि सॉफ्ट आईस्क्रीम तयार झाली, तेही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये. सध्या उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी आंबे असतात, त्यामुळे तुम्ही ही आईस्क्रीम नक्की बनवू शकता. लहान मुलांना अशी आईस्क्रीम बनवून दिली तर ते अगदी आवडीनं खातील. एवढी टेस्टी आईस्क्रीम तयार होते. बाहेर खूप ऊन असल्यामुळे आपल्याला आता आईस्क्रीम बाहेरून आणायची गरज नाही. घरातील साहित्यापासून अशी तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मँगो आईस्क्रीम स्कूप आउट करून घेतलेली आहे. तुम्ही लुक बघू शकता आईस्क्रीमचं सेम मार्केट स्टाईल आहे. हे बघा, किती सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तयार झाली. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि असे सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
मस्तपैकी मार्केट स्टाईल मँगो आईस्क्रीम तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील।